आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की पीक विमा मंजूर होत आहे म्हटल्यावरती आता पीक विम्याचे पैसे खात्यावरती कधी जमा होणार, तसेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पीक विमा जमा होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि नेमका पीक विमा कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते। कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे जमा होणार, किती पीक विमा मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये या ठिकाणी पीक विमा भरलेला असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे। आता कोणत्या पिकांचे स्टेटस सध्या दिसत आहे, तर मूग असेल, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचे कॅल्क्युलेशन सध्या पोर्टलवरती अपडेटच झाले आहे। आणि कापूस आणि तूर पिकांचे काय, तर सध्या जर बघायला गेलं तर जर तुम्ही कापूस किंवा तूर पिकासाठी पीक विमा भरला असेल तर तिथे तुम्हाला सध्या आउटडेटेड म्हणजेच की प्रतीक्षेत असे स्टेटस दिसू शकते, कारण की कापूस आणि तूर या पिकांच्या कापणी प्रयोगांना आणि अंतिम आकडेवारीला थोडा अधिक वेळ लागतो, त्यामुळे या पिकांच्या शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवावा। आता सर्वात आधी कोणत्या पिकाचा विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार, तर मूग या पिकाचा, मका, उडीद आणि सोयाबीन साधारणतः या 3 ते 4 पिकांचा पीक विमा सर्वात आधी जमा होणार आहे। आणि त्यानंतर कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा जमा होण्यास थोडा विलंब लागू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या। आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही हे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती कसे बघू शकता। आता बघा, सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील म्हणजेच की पीक विम्यासंदर्भातील खूप दिवसानंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची म्हणजेच की ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो अखेरकार ती बातमी समोर आली असून आता खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। आता तुमचा पीक विमा मंजूर झाला का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकता। आता तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्क्रीनवरती बघा, सर्वात आधी गुगलवरती जाऊन PMFBY म्हणजेच की प्रधानमंत्री फसल विमा योजना सर्च करा। त्यानंतर त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर किंवा फार्मर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर विम्याचा फॉर्म भरताना दिला होता तो तिथे टाका। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो प्रविष्ट करून लॉग इन करा। त्यानंतर लॉग इन झाल्यावरती तुम्हाला वर्षाची निवड करायची आहे। तिथे तुम्ही खरीप 2025 हा पर्याय निवडा। त्यानंतर आता तुमच्या समोर तुमच्या सर्व पॉलिसीची यादी दिसेल। ज्या पॉलिसीचे स्टेटस तपासायचे आहे त्या समोर असलेल्या व्ह्यू बटनवरती क्लिक करा। आता त्या ठिकाणी जर तुम्हाला म्हणजेच की जर तिथे रकमेचा आकडा दिसत असेल
तर समजा तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे. जर तिथे 0 म्हणजेच की 0 दिसत असेल तर त्या भागामध्ये पीक विमा मंजूर झाला नाही असे समजावे. आणि जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन अपडेट दिसत असेल तर प्रक्रिया अजून सुरू आहे असे समजा. आता पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती जर चेक करायचं असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील चेक करू शकता. आता घर बसल्या मोबाईलमध्ये तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजेच की PMFBY या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर फार्मर कॉर्नर किंवा फार्मर लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर विम्याचा अर्ज भरताना तुम्ही दिला होता तो तिथे टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल तो प्रविष्ट करून लॉग इन करा. त्यानंतर लॉग इन झाल्यावरती तुम्हाला वर्षाची निवड करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे खरीप 2025 हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आता तुमच्या समोर तुमच्या सर्व पॉलिसीची यादी दिसेल. ज्या पॉलिसीचे स्टेटस तपासायचे आहे त्या समोर असलेल्या व्ह्यू बटनवरती तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर जर तिथे रकमेचा आकडा दिसत असेल म्हणजेच की किती रक्कम मंजूर आहे तुम्हाला किती विमा मिळणार हे त्या ठिकाणी जर दाखवत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर आहे समजा. बघा पुन्हा एकदा सांगतो, जर त्या ठिकाणी रकमेचा आकडा दिसत असेल तर समजा तुमचा पीक विमा मंजूर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जर 0 म्हणजेच की 0 दिसत असेल तर त्या भागामध्ये पीक विमा मंजूर झाला नाही असे समजावे. आणि जर कॅल्क्युलेशन अपडेट दिसत असेल तर प्रक्रिया अजून सुरू आहे असे समजावे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विम्याचे स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी जर रकमेचा आकडा दिसत असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पीक विम्याची रक्कम जमा होईल हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, सर्वच जिल्ह्यांना सारखा पीक विमा मिळत नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड मोठा होता किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तिथे पीक विम्याची रक्कम जास्त असण्याची शक्यता आहे. विशेषतः नांदेड जिल्हा असेल, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, त्यानंतर बीड तर या जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. यापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या 82 तालुक्यांच्या यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि चांगल्या प्रमाणात मदत मिळण्याचे देखील चिन्हे आहेत. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड होता, मोठा खंड होता किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जास्त पीक विमा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका असू शकतात. पैसे खात्यावरती कधी जमा होणार, पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झाली म्हटल्यावरती पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, एकदा पोर्टलवरती कॅल्क्युलेशन पूर्ण दिसले की साधारणपणे पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विमा कंपनीकडून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. तसेच ज्यांनी वेळेमध्ये म्हणजेच की 72 तासांच्या आत नुकसानीची पूर्व सूचना दिली होती त्यांना वैयक्तिक स्तरावरती लाभ मिळतो. परंतु ज्यांनी तक्रार केली नव्हती तर त्यांना मंडळाच्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे पीक विमा मिळतो. हे देखील लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती बघितली आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता एकदा पोर्टलवरती कॅल्क्युलेशन पूर्ण दिसले की साधारणतः म्हणजेच की पुढील 15 ते दिवसांमध्ये पीक विमा कंपनीकडून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीक विमा नेमका कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः 15 तारखेपर्यंत पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घ्या. बघा, आता मार्च महिना संपत आला आहे, एप्रिल महिना सुरू होत आहे आणि साधारणतः 15 एप्रिलपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल अशी सध्या दाट शक्यता बघायला मिळत आहे. तसेच पीक विम्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पीक विमा मंजूर आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही याची खात्री करा. आणि जितका पीक विमा मंजूर असेल म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या अर्जाची स्थिती कशी आहे, अर्ज मंजूर आहे का नाही, तसेच किती पीक विमा मंजूर झाला हे तुम्ही तपासून घ्या. तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जा, पीक विमा मंजूर आहे का नाही याची खात्री करून घ्या. आणि जर तुमचा पीक विमा मंजूर असेल आणि त्या ठिकाणी पोर्टलवरती जी काही रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की त्या ठिकाणी जर पीक विमा समजा साधारणतः 17,000 रुपये पीक विमा मंजूर, 18,000 रुपये पीक विमा मंजूर असं जर त्या ठिकाणी दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये पैसे जमा होतील हे लक्षात घ्या. म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमची जेवढी काही रक्कम दाखवत असेल, त्या ठिकाणी जेवढी काही रक्कम दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. जर पीक विम्याच्या पोर्टलवरती त्या ठिकाणी साधारणतः समजा जर 17,000 रुपये दाखवत असेल तर 17,000 रुपये जमा होतील. त्या ठिकाणी 20,000 रुपये मंजूर म्हणून दाखवत असेल तर 20,000 रुपये जमा होतील. त्या ठिकाणी 30,000 रुपये म्हणून दाखवत असेल तर 30,000 रुपये या ठिकाणी जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आनंदाची बातमी कोणती आहे तर आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला देखील सुरू झाली असल्यामुळे नक्कीच पीक विम्याच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घ्या. मोबाईलवरती देखील तुम्ही तपासू शकता किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही. आणि पीक विमा जर मंजूर असेल तर साधारणतः 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होतील. आणि मित्रांनो, सर्वात आधी मूग, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचा पीक विमा या ठिकाणी आधी म्हणजेच की सर्वात आधी लवकर जमा केला जाईल. आणि त्यानंतर कापूस आणि तूर पिकांचे देखील या ठिकाणी म्हणजेच की रक्कम जी आहे ती लवकरच या ठिकाणी जमा होईल. सध्या तरी जर बघायला गेलं तर मका, मूग, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचे कॅल्क्युलेशन सध्या पोर्टलवरती अपडेट झाले आहेत. आणि कापूस आणि तूर पिकांचे काय तर जर तुम्ही कापूस किंवा तूर पिकासाठी विमा भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि तुमचा पीक विमा किती मंजूर दाखवत आहे ते देखील चेक करून आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी कळवा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.